फ्रेंड्स, मी माझी प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत शेअर करते। ही प्रेग्नन्सीची जर्नी 9 महिन्याची असून या 9 महिन्यामध्ये भरपूर अशा आठवणी आपल्याकडे असतात। ह्या आठवणी जर तुम्ही जर्नलमध्ये उतरवल्या तर तो एक सुंदर असा प्रवास या जर्नलमध्ये असणार आहे। तर मी खास Amazonवरून हे प्रेग्नन्सी जर्नल मागवले। हे प्रेग्नन्सी जर्नलमध्ये एक्झॅक्टली काय काय इन्क्लूड आहे, त्याची प्राइस काय आहे, त्याची लिंक काय आहे आणि या बाबतीत माझा एक्सपिरियन्स काय, हे सर्व मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। Amazonवर प्रेग्नन्सी जर्नीचे भरपूर असे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील। त्यामध्ये मी क्राफ्ट प्लॅनर हबचं हे प्रेग्नन्सी जर्नल मागवलेलं आहे। त्याचं आपण बघू शकतो की पॅकेजिंग किती सुंदररित्या दिलेलं आहे। या प्लॅनरमध्ये आपल्याला ओपन केल्यानंतर मिळणार आहे हे थँक्यू कार्ड। याच्यामध्ये कॅशबॅकची ऑफर देखील दिलेली आफ्टर रिव्ह्यू। त्यानंतर हे मिळणार आहे प्लॅनरचा सेट, असं छानसं फ्लावर डिझाईन असलेले आहे। गिफ्ट पेपर मध्ये हे प्रेग्नन्सी प्लॅनर दिलेले आहे। त्याबरोबर हे ज्यूटचं पाऊच देखील आहे। या ज्यूटच्या पाऊच मध्ये तुम्ही तुमचं प्लॅनर पण ठेवू शकता किंवा इतर कुठल्याही वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात हे छानसे स्टिकर शीट्स। हे स्टिकर शीट्स मध्ये फूड क्रेविंग, त्याबरोबर बेबी शावर, असे छान छान स्टिकर जे आहेत ते तुम्ही जर्नल मध्ये वापरू शकता। हे स्टिकर्स मला फार आवडले, पण ह्या दोनच शीट दिलेल्या आहेत, आणखी शीट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असायला हवे होता। यानंतर या जर्नलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे बुकमार्क तुमच्या जर्नलमध्ये तुम्ही कोणत्या वीकला आहेत त्या ठिकाणी हे सेटअप करू शकता किंवा आफ्टर जर्नल यूज झाल्यानंतर बुक्स जर रीड करत असेल त्यासाठी सुद्धा हे यूज होईल। आणि त्यानंतर या जर्नलमध्ये मिळणार आहे हे बोर्ड, जे तुम्ही कारमध्ये वापरू शकता। याच्यामध्ये 2 in 1 ऑप्शन आहे, बेबी ऑन अ बोर्ड आणि प्रेग्नेंट ऑन अ बोर्ड, असे दोन्ही ऑप्शन्स तुम्ही बिफोर डिलिव्हरी प्रेग्नेंट असताना आणि आफ्टर डिलिव्हरी बेबी झाल्यानंतर सुद्धा हे स्टिकर शीट कारसाठी वापरू शकता। आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे आपली प्रेग्नन्सी जर्नल। याचं आपण बघू शकता की हार्ड बाउंड कव्हर आहे, सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे। छोटीशी ही बुक आहे, हे तुम्ही ट्रॅव्हल करताना किंवा कुठेही जाता येता सुद्धा कॅरी करू शकतो। आता अगदी कॉम्पॅक्ट आहे, जे तुमच्या पर्समध्ये सुद्धा मावू शकतो। आणि हे जर्नल जे अगदी हार्ड बाउंड पेपर मध्ये बनवलेले, जे पेपरची क्वालिटी ती पण खूप सुंदर आहे। त्याच्यामुळे तुम्ही आफ्टर प्रेग्नन्सी सुद्धा तुमची ही जी मेमरी आहे ती छान अशी जपून ठेवू शकता। प्रेग्नन्सी जर्नल लिहिणं म्हणजे आठवण ही साठवून ठेवणं। यामध्ये आपण बघू शकतो की कॉंग्रॅच्युलेशन नोट आहे, त्याबरोबर आपला फोटो आणि आपली माहिती याच्यामध्ये लिहायची आहे। ही जर्नी तुम्हाला एक्झॅक्टली कशी समजली, तुम्ही प्रेग्नेंट आहात हे कसं कळालं, तुमच्या पार्टनरची रिॲक्शन काय होती, तुमच्या पेरेंट्सची आणि तुमची रिॲक्शन काय होती, याबद्दल सर्व माहिती या पेजमध्ये लिहायची। त्यानंतर तुमचा जो फर्स्ट सोनोग्राफी रिपोर्ट आहे याबद्दल इथे माहिती आहे। त्यानंतर तुमचे माइलस्टोन्स कसे आहेत, काय आहेत, बेबी ट्रॅक कसं झालेलं आहे, बेबीचे मुवमेंट कसे, याबद्दल इन्फॉर्मेशन आहे। त्याबरोबरच हे जे आहे डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंट्स, त्याच्या डेट्स, ब्लड प्रेशर याबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करायची आहे। त्याबरोबर डॉक्टरांनी तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे, प्रेग्नन्सीसाठी कोणत्या कोणत्या ॲडवाइसेस दिलेले आहेत, हे सर्व तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। इथे आहे वेट ट्रॅकर, तुमच्या प्रत्येक वीक वाईज तुमचं वजन किती होतं, त्याच्यामध्ये चेंजेस काय झालेले आहेत, वजन वाढलंय, कमी जास्त झालेलं आहे, हे सर्व तुम्ही ट्रॅकर शीटमध्ये लिहू शकता। त्याबरोबरच इथं वीकली दिलेलं आहे की बाळाची ग्रोथ किती झालेली आहे, त्याची साईज किती झालेली आहे, हे संपूर्ण आपण या चार्टमध्ये बघू। आणि कोणते ऑर्गन डेव्हलप होतात याबद्दल संपूर्ण माहिती या चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नंतर सुरुवात होते फर्स्ट ट्रायमेस्टर, कन्सेप्शन पासून ते 12व्या आठवड्यापर्यंत। यामध्ये त्यांनी वीकली पेजेस दिलेले आहेत। या वीकली पेजेसमध्ये तुम्हाला नेमकं काय फील होतं, कोणते सिम्पटम्स आहेत, क्रेविंग्स काय आहेत, कोणत्या हॅबिट्स आहेत, नोट्स आहेत, याची संपूर्ण शीट वीक वाईज येथे दिलेली आहे। 5वा आठवडा, 6वा आठवडा, 8वा आठवडा, साधारण 4 आठवडे हे आपल्याला प्रेग्नन्सीची न्यूज समजण्यामध्येच जातात। त्यामुळे त्यांनी 5व्या आठवड्यापासून इथे शीट्स दिलेल्या आहेत। त्याबरोबर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काय काय झालेले आहे, तुमचे थॉट्स काय होते, तुम्हाला काय इम्पॉर्टंट नोट्स लिहायचे असतील तर याबद्दलची माहिती देखील इथे लिहिण्यासाठी स्पेस दिलेली आहे। फर्स्ट ट्रायमेस्टर हे थोडंसं रिस्की असतं, त्यामुळे तुम्ही कुठेही फिरू शकत नाही। तर बेबी मून पिरियड म्हणजे एक्झॅक्टली काय, तिथे तुम्ही काय काय करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती आहे। जसं तुम्ही बीच साईडला जाऊ शकता, एकत्र फिरू शकता, कॉफी एन्जॉय करू शकता, कपल मसाज आहे किंवा सनसेट देखील बघायला जाऊ शकता, अशा भरपूर टिप्स इथे दिलेल्या आहेत। मी सुद्धा बेबी मून पिरियड खूप एन्जॉय केले, त्याची माहिती देखील तुम्हाला नक्की देईन।
याबरोबर आता सेकंड ट्रायमिस्टर होतो वीक 13 ते 26 मध्ये. यामध्ये सुद्धा फर्स्ट ट्रायमिस्टर वाईज पूर्ण शीट दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रेविंग्स काय, सिम्पटम्स काय आहेत, फील काय होतं याबद्दल वीकली वाईज शीट्स आहेत, त्या तुम्ही फिलअप करू शकता. सेकंड ट्रायमिस्टरच्या स्नॅपशॉट्स ज्या आहेत त्या तुम्ही इथे चिटकवू शकता. भरपूर फोटोज वगैरे काढण्याचे भरपूर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. बेबी प्रिडिक्शन बॉय होणार की गर्ल होणार हे सगळ्यांनाच उत्सुकता असते. आपल्या भारतामध्ये गर्भलिंग निदान चाचणी ही अलाउडच नाहीये, त्यामुळे अशा टाईपचे असे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते अगदी फनी आहेत. त्या सिम्पटम्सवरून आपण जेंडर प्रिडिक्शन हे करू शकतो. बस ॲज पर फन हे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे शीट दिलेली आहे ज्याच्यामध्ये बेबी बॉय आणि बेबी गर्ल्सचे तुम्ही नेम, फॅमिलीकडून, हजबंडकडून असे सजेशन घेऊन इथे तुम्ही लिहू शकता. यानंतर आहे तुम्हाला बेबी किक पहिल्यांदा कधी जाणवली, बेबीचे हिकअप्स कधी जाणवले याची संपूर्ण माहिती इथे लिहू शकता. हे मुवमेंट्स अगदी प्रिशियस असतात, त्याच्यामुळं याची कधी झालेले, कसं झालाय, तुमचा अनुभव काय होता हे सगळं इथं मांडणं हे खूप छान अनुभव असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट ट्रायमिस्टर असतो तो म्हणजे थर्ड ट्रायमिस्टर, वीक 27 ते डिलिव्हरी पर्यंत. ह्या थर्ड ट्रायमिस्टर मध्ये सहसा बेबी शावर केले जातात. त्या बेबी शावरसाठीचे स्पेशली पिक्ससाठी आणि नोट्ससाठी त्यांनी जागा ठेवलेली आहे. त्याबरोबरच लेटर फ्रॉम मदर, लेटर फ्रॉम फादर, तुम्हाला तुमच्या बाळासाठी काय लिहायचंय, काय उत्सुकता आहे, तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल काय वाटतं, ही संपूर्ण माहिती तुम्ही या शीट्समध्ये भरू शकता. देन अगेन हे जे आहे वीक वाईज शीट दिलेलं आहे त्या तुम्ही वीक वाईज पूर्ण फिलअप करायच्या आहेत. स्नॅपशॉटसाठी थर्ड ट्रायमिस्टर झाल्यानंतर फुल बेबी बम येतो आणि इथे तुम्ही छानशे बेबी बमचे, तुमच्या मॅटर्निटी शूटचे फोटोज देखील चिटकवू शकता. प्रेग्नन्सी जर्नी मधला सगळ्यात अवघड पार्ट असतो तो तुमचा लेबरचा पार्ट. सी सेक्शन होईल की नॉर्मल हे तेव्हाच्या सिच्युएशनमध्ये. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, किती तासांचा होता, तुम्हाला आफ्टर बर्थ काय फील झालं, यासाठी तुम्ही या स्पेसमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत ते तिथे लिहू शकता. त्याबरोबर बेबी जन्मल्यानंतर बेबीचं डेट, टाइम, वेट, ब्लड ग्रुप, बर्थ मार्क याबद्दलची इन्फॉर्मेशन यामध्ये लिहू शकता. त्याबरोबर बेबीबद्दल तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय फील झालं यासाठी हा स्पेशल स्पेस आणि बेबीच्या स्नॅपशॉटसाठी देखील इथे फोटोसाठी स्पेस दिलेली आहे. या जर्नलमधला मला सगळ्यात आवडलेला पार्ट म्हणजे तुम्ही बेबीचे फुटप्रिंट आणि हँडप्रिंट्स इथे आपण प्रिंट करून जपून ठेवू शकतो. याबरोबर बेबीचं वेलकम तुम्हाला घरी कसं करायचे, बेबीची एंट्री कशी करायची याबद्दलचे तुमच्या आयडियाज इथे तुम्ही लिहू शकता. त्याबरोबर लव्ह नोट्स आहेत, मॅटर्नल मुवमेंटसाठी स्पेशल पेज दिलेले आहे, तुम्ही वीक वाईज बेलीचे जे फोटोज आहेत ते इथे लावू शकता. आणि त्याबरोबर फॅमिली ट्री, तुमचे आजी आजोबा, बाळाचे आजी आजोबा, त्यांची पूर्ण फॅमिली ट्री याबद्दलची संपूर्ण माहिती इथे लिहू शकता. तुम्हाला बाळाची रूम कशी सजवायची आहे, तुमची नर्सरी डिझाईन कशी करायची याबद्दलच्या माहितीसाठी ही स्पेस दिलेली आहे. या जर्नलमध्ये ऑलमोस्ट सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि जर्नल अगदी सुंदर आणि छान हार्डबाउंड पेपर्स आणि पेजेसची क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि अगदी सर्व माहिती तुम्ही यामध्ये लिहू शकता. या प्लॅनरमध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत आणि हे प्लॅनर अगदी बजेट फ्रेंडली आहे. याची किंमत आहे 669 फक्त. अमेझॉनवर भरपूर असे ऑप्शन्स आहेत ज्याचे रेट जे आहेत 500 पासून ते 2-3 हजार पर्यंत आहे. या प्लॅनर सोबत मला आणखीन एक प्लॅनर आवडले ते म्हणजे अलिशा सुजा यांचं प्रेग्नेंट वुमनचं प्लॅनर. ते जे कॉस्ट आहे याच्यापेक्षा जास्त होते म्हणून ते मी घेतलेलं नाहीये. त्याची कॉस्ट साधारण 2 ते 4 हजाराच्या रेंजमध्ये येतात. त्याच्यामध्ये स्पेशली तुम्ही जर्नल पण घेऊ शकता किंवा तुम्ही पूर्ण जर्नलचा सेट सुद्धा घेऊ शकता. ती ही बेस्ट ऑप्शन चॉईस आहे. जर तुम्हाला बेबीच्या ह्या सगळ्या मुवमेंट्स, तुमची प्रेग्नन्सी जर्नी जर जपून ठेवायची तर हे जर्नल जे आहे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल. जर तुम्हाला जर्नलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर साध्या नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही छानपैकी स्टिकर्स लावून तुमच्या कलरफुल पेन्सनी, तुमच्या क्रिएटिव्हिटीनी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. तसंच तुमची प्रेग्नन्सी जर्नी एक्झॅक्टली कशी होती, तुमचे मूड्स, क्रेविंग, मूड स्विंग्स ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्या, तुम्ही जर्नल वापरले की नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. तसंच टेस्ट ट्रॅव्हलर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी खास माझी प्रेग्नन्सी जर्नी सिरीज मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.